समाचार अब तक, सत्य का साहस। गेल्या 17 एप्रिल 2024 रोजी सकाळच्या सुमारास एका 25 ते 30 वर्षाच्या तरुणाचे मृतदेह खिंडसी जलाशयात आढळून आले होते। रामटेक पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठवले। शवविच्छेदन नंतर सदर तरुणाचा गळा दाबून हत्या केली व नंतर पाण्यात फेकून दिल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली होती। पोलिसांना खून असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी आपले तपास चक्र फिरवले। मृतकाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू झाले। पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी रामटेक पोलिसांचे 5 पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे 5 पथक तयार करून शोध मोहीम सुरू केली। नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर तसेच मध्य प्रदेश येथील बालाघाट, शिवनी, जबलपूर, रीवा, कटनी, छिंदवाड़ा, पांडुर्णा तर छत्तीसगड येथील राजनांदगाव, डोंगरगाव, भिलाई, रायपूर येथील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अनोळखी तरुणाची ओळख पटवण्याचे कार्य केले, मात्र त्यांना त्यात यश आले नाही। या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाला माहिती मिळाली की वृत्तपत्रात अनोळखी मृतकाच्या शरीरावर गोंदवलेले वर्णन पाहून आशीर्वाद नगर, नागपूर, हुडकेश्वर येथील मृतकाची आई दीपाली उघडे व मृतकाची बहीण आभा उघडे या नागपूर येथील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये रजत कैलास उघडे वय 26 वर्ष हा हरविला असल्याची रिपोर्ट देण्यासाठी आले। तपास पथकाने मृतकाच्या आईला व बहिणीला संपर्क साधला व मृतकाची फोटो दाखवून मृतक त्यांचा मुलगा असल्याची कबुली त्यांनी दिली। पोलिसांनी रजतबद्दल त्याच्या आई व बहिणीला विचारपूस केल्यानंतर दिनांक 16 एप्रिल पासून रजत घरी आला नाही असे सांगितले। तर रजतला दारूचे व्यसन असल्याने तो बरेच दिवस घराबाहेर राहत असल्याने तो हरवल्याची तक्रार दिली नसल्याचे देखील त्यांनी सांगितले। रजतच्या मृत्यूची बातमी कळूनही त्याच्या आई व बहिणीच्या चेहऱ्यावर अतिशय सामान्य हावभाव दिसून आल्याने पोलिसांना त्यांच्यावर संशय निर्माण झाला व पोलिसांनी परत आपले तपास चक्र फिरवले व तपास सुरू केला। यावेळी त्यांनी रजतच्या मित्रांना विचारपूस केली तेव्हा पोलिसांना माहिती मिळाली की रजत हा 6 महिन्यांपासून घरीच राहायचा, कामधंदा करायचा नाही, तर दारूचं व्यसन असल्याने नेहमी दारू पिऊन घरच्यांना त्रास द्यायचा। त्याच्या या त्रासाने घरचे सदस्य त्रस्त झाले होते अशी माहिती मित्रांनी दिली। यानंतर पोलिसांनी रजतच्या आई व बहिणीला विचारपूस केली असता त्यांनी पोलिसांची दिशाभूल करणारे उत्तर देत असल्याने पोलिसांच्या लक्षात आले। यामध्ये रजतच्या बहिणीवर पोलिसांना संशय जरा जास्तच वाटू लागला। त्यांनी रजतची बहीण आभा हिचा मोबाईल तपासून जवळच्या व्यक्तीचा शोध घेतला व पोलिसांना अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती हातात लागली। आभा हिचा घटस्फोट झाल्यानंतर ती आई आणि भावासोबत राहायची। तांडापेठ येथील रहिवासी अतुल राजू भामोडे वय 31 वर्ष यांच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते। यानंतर तिचा प्रियकर अतुल भामोडे याला पकडून विचारपूस केली असता त्याने सांगितले की त्याची प्रेयसी आभा आणि आई हे रजत दारू पिऊन मारहाण करीत असलेल्या त्रासामुळे कंटाळून गेले होते। तू त्याचं काहीतरी कर। प्रियकराला प्रेयसीचे अश्रू अनावर झाले व त्याने म्हटलं की मला 2 दिवस दे, मी त्याचं काहीतरी करतो। 16 एप्रिलला आभाच्या प्रियकराने आपल्या मित्र पप्पू श्यामलाल बुर्डे वय 28 वर्ष याची मदत घेऊन रजतला दारू पिण्याच्या बहाण्याने घराबाहेर घेऊन आला। तर रजतच्या आईने पप्पूकडे 5000 रुपये दिले। पप्पू व प्रियकर अतुल हे रजतला घेऊन नागपूरवरून रामटेकला आले। त्यांनी रजतला खूप प्रमाणात दारू पाजली व अतुलने आभाला फोनवर सांगितले की मी रजतला खूप दारू पाजली आहे, याला मी जीवे ठार न मारता हातपाय मोडून ठेवतो। मात्र रजतच्या बहिणीने रजतला संपवूनच असे प्रियकराला सांगितले। प्रियसीच्या म्हणण्यानुसार अतुलने दारूच्या नशेत असलेल्या रजतचा गळा दाबून हत्या केली व मित्र पप्पू याच्या मदतीने मृतदेह खिंडसी जलाशयात फेकून दिले। ही सर्व घटना झाल्यानंतर अतुल व पप्पू आभाच्या घरी गेले व रजतला संपवल्याची माहिती दिली। यावर आभा हिने परत 5000 रुपये अतुलला दिले। अतुल व पप्पू ह्याने ते पैसे वाटून घेतले। भावाच्या त्रासाला कंटाळून बहिणीनेच भावाला संपवण्याची सुपारी दिली। या घटनेचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखा नागपूर व रामटेक पोलिसांनी उघडकीस आणला। यात रजतची आई, बहीण, प्रियकर, अतुल व मित्र पप्पू या चौघांनाही पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा नागपूर व रामटेक पोलिसांनी यशस्वीपणे केली आहे। समाचार अब तक न्यूज करिता अजय मेहर कुळे, रामटेक।